विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधलं प्रकरण क्रमांक 1 बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बिंदू, रेषा आणि प्रतल हे भूमितीमधले अत्यंत मूलभूत बेसिक असे संबोध आहेत. आता बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या व्याख्या आपल्याला करता येत नाहीत. ज्याप्रमाणे आपण संख्येची व्याख्या केलेली नाही, त्याचप्रमाणे बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या व्याख्या आपण केलेल्या नाहीत. पण हे संबोध हे भूमितीमधील अत्यंत महत्त्वाचे मूलभूत असे संबोध आहेत. कारण भूमितीमधला प्रत्येक भाग हा या बिंदू, रेषा आणि प्रतल या 3 बाबीवरती अवलंबून असतो. भूमितीमधील प्रकरण क्रमांक 1 भूमिती, भूमितीतील मूलभूत संबोध. हा एक आकडा कशासाठी लिहिलाय तो? हा भूमितीतील मूलभूत संबोधाबाबतीत आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे, असा या एकचा अर्थ आहे. बिंदू काय? बिंदू म्हणजे बिंदूची संकल्पना पुस्तकामध्ये अशी दिलेली की एखाद्या अनुकुचीदार अशा पेन्सिलच्या टोकाने या सपाट पृष्ठभागावर जर ती पेन्सिल टेकवली तर आपल्याला जे अस्तित्व दिसतं त्यालाच आपण बिंदू असं म्हणतो. उदाहरणार्थ हा एक टिपका आहे, त्यालाच आपण बिंदू असं म्हणतोय. आता ह्या बिंदूला नाव, बिंदूचं नाव हे इंग्रजीतल्या कॅपिटल अक्षराने देण्याचा एक संकेत आहे. म्हणून ह्या बिंदूला मी नाव दिलं बिंदू ए. म्हणजे ह्या आकृतीची ओळख बिंदू ए अशी झालेली आहे. लक्षात आलं? बिंदू म्हणजे काय नक्की? बिंदू याचा अर्थ ह्या बिंदूला कोणतंही परिमाण नाही, लांबी, रुंदी, उंची याच्यापैकी कोणतंही परिमाण नाही, पण अस्तित्व मात्र आहे. या आकृतीला अस्तित्व आहे. म्हणजे आपल्याला बिंदूची व्याख्या किंवा बिंदू म्हणजे काय हे आपल्याला असं सांगता येईल की ज्या आकृतीला, ही आकृती आहे की ज्या आकृतीला कोणतंही परिमाण नाही, लांबी, रुंदी, उंची, आकारमान असलं काही नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र आहे. या आकृतीला आपण बिंदू असं म्हणतो आणि बिंदूचं नाव हे इंग्रजीतल्या कॅपिटल अक्षराने दिलं जातं. एवढी बिंदूची ओळख आपली पुरेशी आहे. त्याच्यानंतर रेषा. रेषा इंग्रजीमध्ये आपण रेषेला लाईन असं म्हणतो. लाईन, लाईन म्हणजे रेषा. बिंदूला इंग्रजीमध्ये आपण पॉइंट असं म्हणतो. पॉइंट, बिंदू. रेषा, रेषाचा अर्थ काय? अनेक बिंदूंचा संच. अनेक बिंदूंचा संच म्हणजे रेषा. साधारणपणे रेषेची आकृती आपण अशी काढतो. रेषा म्हटलं की दोन्ही बाजूला बाण येतील. हा बाणाचा अर्थ असा होतो ही रेषा दोन्ही दिशांना अमर्यादित आहे. हा बाण काय सांगतो? ही रेषा या बाजूला अमर्यादित आहे. हा बाण सांगतो या बाजूला अमर्यादित आहे. म्हणजे रेषेवरती ही रेषा कशाची आहे? त्या रेषा ही अनंत बिंदूंचा संच आहे. याच्यावरती अनंत बिंदू आहेत, असंख्य बिंदूंनी तयार झालेली आहे अशी ही रेषा आहे. या रेषेचं नाव बऱ्याच पद्धतीनं दिलं जातं. साधारणपणे रेषेचं नाव कसं ठरवलं जातं? तर या रेषेवरचे कोणतेही 2 बिंदू घ्या. समजा हा एक बिंदू घेतला, त्या बिंदूला नाव दिलं बिंदू पी, आणि हा एक बिंदू घेतला, त्या बिंदूला नाव दिलं बिंदू क्यू. म्हणून या रेषेचं नाव झालं रेषा पी क्यू. या रेषेचं नाव काय झालं? रेषा पी क्यू. या पद्धतीने आपण त्या रेषेला नाव देऊ शकतो
किंवा रेषेच्या दोन्ही जे बाण आहेत, या दोन्ही बाणांच्या पैकी कुठल्याही एका बाणाच्या बाजूला, एका बाणाच्या दिशेला इंग्रजीतलं कॅपिटल किंवा स्मॉल, कॅपिटल किंवा स्मॉल अक्षर वापरून सुद्धा आपण त्या रेषेचं नाव देऊ शकतो. उदाहरणार्थ रेषा यल म्हणा किंवा या पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्या रेषेचं नाव देता येईल. आणि रेषा ही आपण सरळ रेषाच असा अर्थ आपण या ठिकाणी घेणार आहे. सरळ रेषा याचा अर्थ ही रेषा सुद्धा चालेल, ही सुद्धा सरळच आहे, ही सुद्धा रेषाचा घेणार आहे आपण, लक्षात घ्या. फक्त ही तिरकी काढलेली पण सरळ आहे. भूमितीमध्ये रेषा या पद्धतीनं या आकृतीचा आपल्याला परिचय करता येईल. आणि तिसरा भाग म्हणजे प्रतल. इंग्रजीमध्ये आपण त्याला प्लेन असं म्हणतो, प्लेन. प्रतल, प्रतल म्हणजे काय? सपाट पृष्ठभाग की जो चारही दिशांना अमर्याद आहे. प्रतल, साधारण प्रतलाची आकृती आपण या पद्धतीने दाखवतो, ह्याला आपण प्रतलाची आकृती म्हणूया. आणि प्रतल हा एक बिंदूंचा संच आहे, अनंत बिंदूंचा संच आहे. आपण ह्याला जरी असं मर्यादित दाखवलं असलं तरी प्रतल हे चारही दिशांना अमर्याद आहे. आणि अमर्याद आहे ते आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल. या बाणांचा अर्थ काय होतो? हे प्रतल हे चारही दिशांना अमर्याद आहे. प्रतल म्हणजे रेषा आणि प्रतल हे दोन्हीही बिंदूंचे संच आहेत. या प्रतलामध्ये किती बिंदू आहेत? अनंत आहेत. प्रतल याचा अर्थ सपाट पृष्ठभाग. या पद्धतीने आपल्याला बिंदू, रेषा आणि प्रतल यांचा परिचय देता येईल. लक्षात आलं? आता दोन बिंदूमधलं अंतर ही एक नवीन संकल्पना आपल्याला शिकायची. समजा ही एक रेषा आहे. एक रेषा काढलेली आहे. रेषा ही अनंत बिंदूने तयार झालेली आहे. त्या रेषेवर एक मी बिंदू घेतो. समजा हा बिंदू आहे. बिंदू म्हटलं की त्याला नाव दिलं गेलं पाहिजे. म्हणजे हा बिंदू ओ या अक्षराने दाखवता येईल. हा बिंदू ओ. बिंदू ओ मुळे काय झालं? त्या रेषेचं विभाजन झालं. बिंदू ओ मुळे या रेषेचं विभाजन झालं. त्या रेषेचा एक डावीकडचा एक भाग आणि उजवीकडचा भाग. बिंदू ओच्या उजवीकडच्या भागाला आपण त्या रेषेचा उजवा भाग म्हणणार आहे, राईट हँड साइड. आणि ओ बिंदूच्या डावीकडचा भाग याला आपण त्या ओ बिंदूचा त्या रेषेचा डावा भाग असं म्हणणार आहे. बिंदू ओ मुळे त्या रेषेचं विभाजन झालं आणि या विभाजनामुळं रेषेचा उजवा भाग, रेषेचा डावा भाग. आता इथं ह्या ओ बिंदू मुळं त्या रेषेचे जे दोन भाग झालेले आहेत, एक डावा आणि एक उजवा. ओ बिंदूच्या दोन्ही दिशांना किंवा दोन्ही बाजूंना समान अंतरावरती मी खुणा करतो. हा बिंदू ओ इथे.
ओच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला समान अंतरावरती ज्या मी खुणा केल्यात, हे जे अंतर आहे, ह्या दोन बिंदूमधलं जे अंतर आहे, ह्या अंतराला आपण एकक अंतर असं म्हणतो. एकक अंतर. त्या बिंदूंना आपण आधी नाव देऊया. समजा हा बिंदू ए आहे, हा बी, इथं सी, इथं पी, इथं क्यू आणि हा बिंदू ओ. ह्या बिंदू ओ ला आपण आरंभ बिंदू असं सुद्धा म्हणतो. ओरिजिन किंवा स्टार्टिंग पॉइंट बिंदू ओ ला आपण आरंभ बिंदू असं म्हणणार आहे. आता ए बिंदूच्या डाव्या बाजूला, ओ बिंदूच्या उजव्या बाजूला समान अंतरावरती ज्या मी खुणा केलेल्या आहेत, या समान अंतर, ह्या प्रत्येक समान अंतराला आपण एकक अंतर असं म्हणतो. एकक अंतर. हे एकक अंतर आहे. हे एकक अंतर आहे, लक्षात घ्या. एकक अंतर. आता हे एकक अंतर किंवा हे एकक अंतर प्रत्येक या दोन बिंदूमधल्या ह्या अंतराला आपण काय म्हणतोय आता? एकक अंतर. आता हा जो ओ बिंदू आहे, हा ओ बिंदू एक संख्या दाखवणारी सुरुवातीचा बिंदू आहे. ती संख्या कुठे दाखवेल? 0. म्हणजे या शून्याला आपण या ओ बिंदूचा निर्देशक असं म्हणणार आहे. काय म्हणतो आपण याला? निर्देशक. आणि ओ बिंदूच्या उजव्या बाजूला ज्या समान अंतरावरती ज्या आपण खुणा केलेल्या आहेत, ए बी सी, या बाजूला पी आणि क्यू, उजव्या बाजूला हा एकक अंतरावरचा प्रत्येक बिंदू ही एक पूर्णांक संख्या दाखवणार आहे. ती कोणती? इथं हा समजा 1 असेल, हे 2 असतील, इथं 3 असतील, या बाजूला धन पूर्णांक संख्या मांडलेले आहेत समान अंतरावरती, आणि या बाजूला, त्या बाजूला जर धन असतील, ओ बिंदूची ती उजवी बाजू आहे, ओ बिंदूची डावी बाजू आहे, विरुद्ध आहे, म्हणून ह्या बाजूला विरुद्ध चिन्ह, विरुद्ध संख्या आपण दाखवणार आहे. ही ऋण 1, ही ऋण 2, आणखी या बाजूला आणखी समांतरावरती आपल्याला खुणा करून त्यांचे निर्देशक दाखवता येतील. या ज्या संख्या आहेत, या संख्यांनाच आपण काय म्हणतो? त्या बिंदूचे निर्देशक. हे निर्देशक आहेत. ए बिंदूचा निर्देशक 1 आहे, बी बिंदूचा निर्देशक 2 आहे, सी बिंदूचा निर्देशक 3 आहे, ओ बिंदूचा निर्देशक 0, पी बिंदूचा निर्देशक ऋण 1, क्यू बिंदूचा निर्देशक ऋण 2. या पद्धतीनं यालाच आपण काय म्हणतो? संख्या रेषा. याचा अभ्यास आपण पाठीमागच्या इयत्ता सुद्धा केलेला आहे. 8वी पर्यंत आपल्याला हा संबोध चांगला पक्का माहित आहे. आता आपण हे बघितलं की या दोन बिंदूमधल्या अंतराला आपण एककच अंतर असं म्हणतो. ओ पासून बी बिंदू किती अंतरावर आहे? तर आपण म्हणतो हे 1 आणि हे 2, 2 एकक अंतरावर हा बिंदू आहे बी. एकक अंतर याचा अर्थ कळला असेल. आणि एक हा ज्या बिंदूचा निर्देशक आहे तो बिंदू कोणता आहे? ए. आणि या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूला कोणता तरी एक निर्देशक हा असणारच किंवा असतोच. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की संख्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू आणि त्याचा निर्देशक या दोघांच्या मध्ये एकास एक संगती असते. रेषेवरच्या प्रत्येक बिंदूशी निगडीत कोणता ना कोणता तरी एक निर्देशक हा असतोच. आणि म्हणून रेषेवरचा बिंदू आणि त्याचे निर्देशक यांच्यामध्ये एकास एक संगती असतेच. अर्थात ए आणि बी यांच्या या दोन बिंदूंच्या मध्ये किंवा ह्या एकक अंतरामध्ये सुद्धा अनेक बिंदू आहेत. या प्रत्येक बिंदू हा कोणती ना कोणती तरी संख्या दर्शवत असतो. लक्षात येते? म्हणजे इथं बरोबर मध्यावर असेल तर हा 1.5 दाखवेल. 1 आणि 2 पुन्हा जर तुम्ही समान अंतरावरती खुणा केल्या, त्याचा प्रत्येक बिंदू कोणती ना कोणती तरी आपल्याला संख्येशी तो निगडीत असणार आहे. त्यालाच आपण त्या बिंदूचे निर्देशक असं म्हणतो. आणि इथं ओ बिंदूचा निर्देशक हा 0 आहे, ए बिंदूचा निर्देशक 1 आहे, बी बिंदूचा निर्देशक 2 आहे. म्हणजे प्रत्येक बिंदू आणि त्याला कोणता ना कोणता तरी एक निर्देशक हा ठरलेला आहे. आता आपल्या दोन बिंदू मधला अंतर कसं काढायचं? प्रत्यक्ष संख्या रेषेचा उपयोग करून आपल्याला
दोन बिंदूमधलं अंतर हे सहज ठरवता येईल. दोन बिंदूतील अंतर अंतर म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन बिंदूतील अंतर. पहिलं अक्षर कुठलं आहे? डी. डिस्टन्स मधला डी. आता मला समजा ए आणि सी या दोन बिंदूतलं अंतर ठरवायचे. कसं लिहिणार मी? डी कंसात ए स्वल्पविराम सी. दोन बिंदूतील अंतर लिखाणाची ही पद्धत आहे. डी हा डी म्हणजे डिस्टन्स कंसात ए स्वल्पविराम सी कंस पूर्ण. याचा अर्थ काय होतो? बिंदू ए आणि बिंदू सी या दोन बिंदूतील अंतर हे दर्शवण्यासाठी आपण असा संकेत वापरणार आहोत. डी कंसात ए स्वल्पविराम सी कंस पूर्ण. याचा अर्थ बिंदू ए पासून बिंदू सी पर्यंतचे अंतर. आता इथं प्रत्यक्ष संख्या रेषेचा उपयोग करून आपल्याला दोन बिंदूतलं अंतर ठरवता येईल. बाकी ए बिंदू इथे आहे, सी बिंदू इथे आहे, ह्या दोघांमध्ये अंतर बघा किती? मोजा. हे एक एकक आणि हे दुसरे एकक म्हणजे इथं अंतर आहे 2 एकक. डिस्टन्स एसी किती आहे? 2 एकक आहे. डिस्टन्स सी किती येईल? सी पासून ए पर्यंतचं अंतर किती एकक आहे बघा? 1 2. हे सुद्धा 2च आहे. याचा अर्थ असा होतो की डिस्टन्स ए पासून सी पर्यंतचं अंतर मोजलं काय किंवा सी पासून ए पर्यंतचं अंतर मोजलं काय, दोन्ही अंतर समानच असणार आहेत. यावरून आपल्या असं लक्षात येईल की डिस्टन्स एसी असं मानलं काय? डिस्टन्स एसी बरोबर डिस्टन्स सी ए पासून सी पर्यंतचं अंतर किंवा सी पासून ए पर्यंतचं अंतर हे दोन्ही अंतरही समान असणार. आणि हे अंतर प्रत्यक्ष संख्या रेषेचा उपयोग करून या पद्धतीने ठरवलं जातं. पण समजा संख्या रेषा दिली नसती तर ह्या दोन बिंदूमधलं अंतर कसं काढलं जातं? समजा मला डिस्टन्स एसी काढायचंय. आत्ताचंच उदाहरण घेतलं. हे मला काढायचंय. मी काय करणार? ए आणि सी मधलं अंतर मला काढायचंय. ए चा निर्देशक किती आहे? ए बिंदूचा निर्देशक 1 आहे. सी चा निर्देशक किती आहे? सी चा निर्देशक 3 आहे. ह्या दोन्ही निर्देशकांच्या मध्ये मोठं कोण आहे? मोठी संख्या कुठली? तर 3. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक जर तुम्ही वजा केला तर त्या दोन बिंदूतील अंतर आपल्याला मिळतं. आणि म्हणून कोणत्याही संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूमधील जर अंतर काढायचं असेल तर त्या दोन बिंदूंच्या निर्देशकामध्ये मोठा निर्देशक आणि लहान निर्देशक या दोघांची तुलना करा आणि मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला की तुम्हाला त्या दोन बिंदूतलं अंतर ठरवता येतं. आणि मग डिस्टन्स एसी बरोबर कसं मिळवता येईल? तर ए आणि सी मधले निर्देशक इथे लिहिले. या दोघांच्या मध्ये मोठं 3 आहे. त्यातून लहान निर्देशक वजा केला की आपल्याला त्या दोन बिंदूतलं अंतर मिळवता येतं. 2 एकक. 3 वजा 1 2 एकक. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूतील अंतर अर्थात संख्या रेषेवरच्या कोणत्याही दोन बिंदूतील अंतर काढण्याचं सूत्र काय? की त्या दोन बिंदूंच्या मधील मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला की तुम्हाला त्या बिंदूमधील अंतर मिळणार आहे. मग संख्या रेषेचा उपयोग न करता सुद्धा आपल्याला त्यांचे फक्त निर्देशक माहिती असतील तर त्या दोन बिंदूतील अंतर ठरवता येईल. आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. मला डिस्टन्स
बी क्यू काढायचे. समजा बी क्यू, बी क्यू, बी पासून क्यू पर्यंत अंतर काढायचंय. कसं काढणार? बी चा निर्देशक मांडून घेतला. बी चा निर्देशक 2 आहे. क्यू चा किती आहे? क्यू चा निर्देशक -2 आहे. बघा, बी चा निर्देशक 2 आहे आणि क्यू चा निर्देशक -2 आहे. या दोघांची तुलना करूया. मला डिस्टन्स बी आणि क्यू डिस्टन्स बी क्यू काढायचे. मी या दोघांची तुलना केली तर या दोघांपैकी मोठा निर्देशक कुठला आहे? 2. लहान निर्देशक -2. मग संख्या रेषेवरील 2 बिंदूतलं निर्देशक काढायचं असेल तर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक हा वजा करायचा आहे. कसं येतील मग? डिस्टन्स बी क्यू बरोबर मोठा निर्देशक 2 वजा लहान निर्देशक -2, मी कंसात मांडतो -2. मोठा निर्देशक वजा कंसात लहान निर्देशक -2. आणि या दोघांची आता आपल्याला वजाबाकी करायची. गणिताच्या नियमानुसार कशी वजाबाकी बघा. हे 2 ऋणमुळे आतलं चिन्ह बदलेल. ऋणांचा गुणाकार इथं अधिक होईल किंवा ऋण अधिक ऋण कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलतं. 2 अधिक 2, 2 अधिक 2 4. म्हणजे डिस्टन्स बी क्यू किती येईल? डिस्टन्स बी क्यू बरोबर 4 एकक. आणि बघा, प्रत्यक्ष संख्या रेषेवर अंतर बी आणि क्यू मधले किती? इथं क्यू आहे, इथं बी आहे. 1 2 3 4. म्हणजे बी आणि क्यू मधलं अंतर इथं 4 भरतंय. लक्षात आलं? म्हणजे संख्या रेषेवरच्या कोणत्याही 2 बिंदूंचे निर्देशक जर माहिती असतील तर आपल्याला त्या 2 बिंदू मधलं अंतर या पद्धतीनं ठरवता येईल. डिस्टन्स ए पासून ए पर्यंतचं अंतर किती येईल? त्याच बिंदूपासून त्याच बिंदूपर्यंत अंतर. ए चा निर्देशक इथं 1 आहे, ए चा निर्देशक 1 आहे. म्हणजे काय सांगायचं? 1 वजा 1 0. म्हणजे त्याच बिंदूपासून त्याच बिंदूपर्यंतचं अंतर हे 0 एकक असणार आहे. हे साहजिकच आहे. हे लक्षात आलं असेल. म्हणजे तुम्हाला आज आपण काय शिकलो आता की 2 संख्या रेषेवरच्या कोणत्याही 2 बिंदूमधील अंतर कसं काढायचं. आता पुढचा भाग, नवीन संकल्पना, दरम्यानता म्हणजे काय? बिटवीननेस, दरम्यानता. इंग्रजीमध्ये आपण त्याला बिटवीननेस असं म्हणतो. बिटवीननेस. बिटवीन हा शब्द माहिती आहे आपल्याला. बिटवीन, BETWEEN. बिटवीन म्हणजे दोहोमध्ये. इंग्रजी शब्द बिटवीन याचा अर्थ दोघांच्या मध्ये. म्हणजे इथं समजा ही एक संख्या रेषा आहे. किंवा एक रेषा आहे असं समजूया. या रेषेला मी नाव दिलं रेषा एल. इथे एक बिंदू आहे पी, इथं आहे क्यू आणि इथं आहे आर. हे तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत. बिंदू पी ची जागा रेषा एल वर आहे. बिंदू क्यू हा सुद्धा रेषा एल वर आहे आणि बिंदू आर हे सुद्धा एकाच रेषेवर आहेत. तर तिन्ही बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर या अशा बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असं म्हणतो. एकाच रेषेवर सामावणारे बिंदू किती असू शकतात? अनंत बिंदू. त्याच्यापैकी मी फक्त 3 बिंदू घेतलेले आहेत आणि या 3 बिंदूच्या मध्ये
Q हा बिंदू आहे. हा कसा आहे? बिंदू P आणि बिंदू R या दोघांच्या मध्ये. मध्ये याचा अर्थ बरोबर मध्यभागी असा नाही. लक्षात घ्या. P आणि R या दोघांच्या मध्ये कुठेही बिंदू असेल तो. इथं बिंदू आहे तिची जागा. तर असं जर असेल तर बिंदू Q हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे असं आपण म्हणणार आहे. बघा, बिंदू Q कसा आहे? बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. आता गणितीय भाषेत ही दरम्यानता आपण कशी ठरवतो? तर एक लक्षात घ्या, P पासून Q पर्यंतचं अंतर आणि Q पासून R पर्यंतचं अंतर म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे? P पासून R पर्यंतचं अंतर मिळणार आहे. म्हणजे या तीन बिंदूंच्या मध्ये बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R ही पहिली गोष्ट, तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. एकाच रेषेवर आहेत आणि त्यांच्यामध्ये अंतरांच्या बाबतीत आपल्याला असा गुणधर्म दिसून येईल की डिस्टन्स PQ, P पासून Q पर्यंतचं अंतर अधिक डिस्टन्स QR, Q पासून R पर्यंतचं अंतर, P पासून Q पर्यंतचं अंतर आणि Q पासून R पर्यंतचं अंतर म्हणजेच आपल्याला कुठं अंतर मिळेल बघा? हे अंतर मिळणार आहे. PR बरोबर डिस्टन्स PR. बघा, PQ डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR. हा जर गुणधर्म आपल्याला तिथं दिसत असेल तर आपण बिंदू Q हा P आणि R यांच्या दरम्यान आहे असं आपण म्हणतो. आणि भूमितीच्या लेखनामध्ये आपण ते कसं लिहितो? P डॅश Q डॅश R. याचा अर्थ काय? Q हा बिंदू P आणि R यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जर असं असेल, काय म्हणता येईल आपल्याला? जर P डॅश Q डॅश R म्हणजे Q हा बिंदू P आणि R यांच्या दरम्यान असेल तर डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR असलं पाहिजे. किंवा या उलट आपल्याला असे म्हणता येईल की जर डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR असेल तर Q हा बिंदू P आणि R यांच्या दरम्यान असला पाहिजे. आणि ती दरम्यानता या पद्धतीनं दर्शवता येते. लक्षात आलं? या चर्चा आपण काही उदाहरण घेऊया. समजा ही रेषा आहे, इथं एक बिंदू आहे, इथं आहे आणि एक इथं आहे. इथं A, इथं B आणि इथं C. तरी कसं लिहाल? जर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC तर A डॅश B डॅश C म्हणजे बिंदू B हा A आणि C यांच्या दरम्यान आहे. आता याच्यावरची उदाहरणं आपण पुढच्या तासाला घेऊया.